पुढचा पार्ट क्रॉपिंग पॅटर्न मधलाच परत एकदा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. कुणी युपीएससीने हाय व्हॅल्यू क्रॉप विचारले भरडधान्य विचारलंय, हा पण प्रश्न पीवायक्यूच आहे आणि एक्सपेक्टेड आहे हा प्रश्न कुठला भरडधान्यांचा. तर क्रॉपिंग पॅटर्न मध्ये हा कुठून आला, पुन्हा एकदा तेच क्रॉप डायव्हर्सिफिकेशन, राईस फीड सिस्टीमला पर्याय. ठीक आहे, काय भरडधान्य हे जर तुम्ही प्रश्न बघितले ना पीवायक्यू मध्ये तरी कळतच नाही की कुठल्या टॉपिकचा प्रश्न आहे हा. असं वाटतं की अरे त्यावेळेस वाटलं महत्वाचं वाटलं असेल विचारून टाकलं त्यांनी. तुम्ही जर प्रश्न बघितला ना हा पीवायक्यू की आयोगाने असा प्रश्न विचारलाय की भरडधान्य आजकाल खूप महत्वाची बनलेली आहेत, त्यांच्या न्यूट्रिशनची व्हॅल्यू, त्यांची न्यूट्रिशियस व्हॅल्यू काय आहे आपल्या क्रॉपिंग पॅटर्न मध्ये वगैरे असं काहीतरी प्रश्न विचारलाय. एक्झॅक्ट मला शब्द नाही आठवत पण असं विचारलंय. तेव्हा असं वाचल्यानंतर असं वाटतं की अरे हा म्हणजे आला असेल भरडधान्याची चर्चा सुरू होती वगैरे म्हणून, फक्त नाही, सिलेबसला धरूनच आलेला आहे. हाय व्हॅल्यू क्रॉप्स सिलेबसला धरून आले. राईस फीड सिस्टीम बद्दलचा प्रश्न सिलेबसला धरूनच आलेला आहे. भरडधान्यांबद्दलचा प्रश्न सिलेबसला धरून आलाय. क्रॉपिंग पॅटर्न मधल्या चेंज बद्दलचे प्रश्न आहेत हे सगळे. ओके, पुढे काय मग भरडधान्य म्हणजे काय, तर मग अशीच मी तुम्हाला सांगितली कोर्स सिरियल्सला कोर्स का म्हणतात, भरड का म्हणतात. ठीक आहे ना, भरडी लोक, रावडी लोक असं म्हणा, एकतर त्यांचं हे एक प्रकारे अन्न असं म्हणलं जायचं. ते स्वतः सुद्धा म्हणजे जर धान्यांचा विचार केला, टेक्स्चरचा विचार केला तर ते काय असतात, खूप जास्त भरड किंवा कोर्स असतात किंवा आपण म्हणूया कडक असतात असं म्हणायला हरकत नाही. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर काय, जर तुम्ही या मिलेट्सचा अजून एक म्हणजे ऍडव्हान्टेज बघितलं तर फार जास्त रिसोर्स फ्रेंडली असतात. म्हणजे काय, पाणी तुम्हाला खूप कमी लागतं. जर तुम्ही मी म्हणून म्हणलं ना मानकटाव काय किंवा कुठलाही दुष्काळी एरिया जर अवर्संग्रस्त एरिया जर विचार केला तर तिथं तुम्ही ही काय क्रॉप सहज घेऊ शकता. राजस्थान सगळ्यात मोठा काय